बुलढाणा जिल्ह्यामध्ये 21 डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणूक व निकाल अनुषंगाने कोणत्याही अनुसूचित घटना घडू नये या अनुषंगाने आज बुलढाण्यातील कारंजा चौकात बुलढाणा उपविभागीय अंतर्गत असलेल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी मॉब डिस्पर्सिबल आणि रूट मार्च काढण्यात आला आहे। नगरपालिका मतमोजणीच्या अनुषंगाने पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रंगीत तालीम घेण्यात आली आहे। यामध्ये दंगा काबू पथकासह रॅपिड ॲक्शन फोर्सच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवल्यास काय खबरदारी घ्यायची याची रंगीत तालीम घेण्यात आली आहे। यावेळी बुलढाणा शहरातून रूट मार्च सुद्धा काढण्यात आला आहे। आगामी मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी केले आहे। आज बुलढाणा शहरामध्ये बुलढाणा उपविभागांतर्गत जे पोलीस स्टेशन्स आहेत त्या पोलीस स्टेशनच्या मधील संबंधित अधिकारी आणि अंमलदार यांची आज दंगा काबू योजना बुलढाणा शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। दंगा काबू योजनेच्या सोबतच मॉब डिस्पर्सल ड्रिल आणि रूट मार्च याचे आयोजन करण्यात आलेलं आहे। 21 डिसेंबर 2025 ला नगरपालिका मतमोजणी आहे आणि त्या नगरपालिका मतमोजणीच्या अनुषंगाने बुलढाणा शहर आणि परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी, लोकांमध्ये शांतता त्या ठिकाणी व्यवस्थित राहण्याचं काम करावं आणि कुणीही त्या ठिकाणी कायदा मोडणार नाही या अनुषंगाने एक मोहीम जी आहे ती याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेत आहोत। सर्व नागरिकांना याच्या माध्यमातून आवाहन आहे की नागरिकांनी आगामी मतमोजणीमध्ये पोलीस असेल, प्रशासन असेल यांना सहकार्य करावं। कुठेही काही अनुचित प्रकार त्या ठिकाणी निदर्शनास आल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला, त्याचबरोबर जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना ती माहिती कळवावी। कुणीही कायदा हातात घेणार नाही या दृष्टीने प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, बुलढाणा।